जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे घेऊन आलो एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन भेट देत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला काही माहिती भेटेल माझ्या व्हिडिओ मार्फत। तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो आपण। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय मित्रांनो की तुम्हाला तुमची गाडी आहे ती 5 वर्ष परमिट द्यायचे विकायची आहे तुम्हाला, तर त्याच्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे। जर आता तुम्ही गाडी घेतली, परमिट काढले, गाडी घेतली आणि गाडीला पण 1-1.5 वर्ष झाले समजा, नवीन घेतली, तुम्हाला काही जमत नाही धंदा करायला, म्हणजे बिझनेस करायला, व्यवसाय करायला काही तुम्हाला टाइम देता येत नाहीये। समजा तुम्ही ऑफिसला जाताय, गाडी लावून असते घरी आणि तुम्हाला शिफ्टने गाडी द्यायची नाही कारण ड्रायव्हर लोक पैसे देत नाहीत आणि गाडीची वाट लावतात। तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर तुम्ही काय उपाय करू शकता? तर माझ्या म्हणण्यानुसार जर समजा तुम्हाला गाडी 5 वर्षासाठी एखाद्याला द्यायची आहे तर ती प्रोसेस काय असते, त्याचा फायदा काय आहे, मी तुम्हाला सांगतो। तर बघा मित्रांनो, आता माझी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला। ही माझी गाडी आहे, माझंच परमिट आहे, माझीच गाडी, माझ्याच नावावर आहे, सगळं माझंच आहे। तर आता मी एका ठिकाणी कामाला लागलोय, तर मला ही गाडी आता 5 वर्षासाठी द्यायची। आता एखादा आला एक कस्टमर, आता ही आहे 2 स्ट्रोक, तर 2 स्ट्रोकचा रेट वेगळा असतो। आता परमिट 25,000 रेट चालू आहे PCMC मध्ये, म्हणजे पिंपरी चिंचवड मध्ये 25,000 रुपये 5 वर्षासाठी रेट चालू आहे। आणि ढिगाने परमिट आहे, ढिगाने पडलेले परमिट, त्याच्यामुळं जास्त स्वस्त आहे सगळ्यात परमिट। कारण मी ज्यावेळेस काढलं होतं त्यावेळेस 60,000 रुपये 5 वर्षासाठी दिले होते, आता आहेत 25,000 रुपये 5 वर्षासाठी। आणि मग काय असतं मित्रांनो, बघा समजा समोरच्याला तुम्हाला द्यायचे 5 वर्षासाठी, ठीक आहे, तर तुम्हाला स्टॅम्प पेपरवर तुम्हाला त्याला लिहून द्यावं लागतं। आता जे तुमच्या गाडीवर जे हप्ते आहेत ते हप्ते पण तो फेडणार। आता किती हप्ते, समजा तुमचे किती पैसे राहिलेत, 80,000। आता तुम्ही गाडीची समजा एक्झाम्पल 50,000 राहिलेत, 80,000 राहिलेत, तर समजा तुम्हाला कितीला विकायची, 2 लाखाला गाडी विकायची, तर ते 80,000चे जे लोन आहे ते तुम्हाला मायनस करावं लागेल। मग किती राहतात, 1,20,000 असं। आणि 4 स्ट्रोक गाडी असेल तर त्याचे गाडी जवळजवळ तुम्हाला 2 लाख 2.5 लाखाला पण तुम्ही विकू शकता, पण परमिट फक्त 25,000 रुपये 5 वर्षासाठी। बाकीची जी प्राइस आहे ती गाडीची प्राइस असते नवीन गाडीची। आता त्याच्यावर जर लोन असेल तर ते लोन मायनस होणार, तुम्हाला मायनस करून विकावी लागणार। समजा तुम्हाला 2 लाखाला विकायची आहे गाडी, 1 वर्षभर झाले आणि मग किती ते 2 लाख, मग तुम्हाला जवळजवळ 25,000, 1,80,000, 1,60,000ला तुम्हाला ती गाडी विकावी लागणार आहे। आणि समजा काही जण काय करतात की लोन क्लिअर करून विका म्हणतात, म्हणजे द्या म्हणतात। जर तुम्ही सगळे कॅश घेतले असेल गाडी तर तुमचा पण फायदाच आहे। 5 वर्षासाठी तुम्ही 2 लाखापर्यंत गाडी विकू शकता। कमीत कमी 1 लाख गाडीच्या कंडिशनवर असतं मित्रांनो, 1,60,000, 1,70,000 पासून पुढे तुम्ही ती गाडी विकू शकता। आता स्टॅम्प पेपरवर काय लिहून देणार तुम्ही की बाबा मी याला गाडी विकत आहे, 5 वर्षासाठी देत आहे थोडक्यात, तर हा वेळच्या वेळी पासिंग करणार। आता पासिंग करायचे असं 1 वर्षांनी पासिंग असते, आणि हा वेळेच्या वेळी इन्शुरन्स भरणार, वेळेच्या वेळी पासिंग करणार, गाडी व्यवस्थित चालवणार। जर गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर सर्व्हिस फी हा जबाबदार राहील परमिट होल्डरची। याच्यात काही म्हणजे परमिट होल्डरची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे याच्यामध्ये, की बाबा परमिट होल्डर स्वतः तुम्ही असून ड्रायव्हरने समजा तुम्ही एखाद्याला गाडी विकली आणि त्यांनी जर धडकवली तर तुम्हाला पकडणार आहेत उद्या परमिट होल्डर म्हणून। तुम्ही स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून घ्या, त्याची साईन करा, सही शिक्का वकिलाकडून नोटरी करून विका, जेणेकरून तुम्ही कमीत कमी प्रॉब्लेम मध्ये फसू शकता। तर पैशाचा विषय झाला मित्रांनो, 2-2.5 लाखापर्यंत तुम्ही ती गाडी विकू शकता। नवीन गाडी जशी गाडीची कंडिशन आहे तसं ते पैसे तुम्हाला भेटतील। तर डायरेक्ट कॅशच सगळे पैशाचा व्यवहार करा, सगळं कॅश घ्या, कारण फसवीचे काम असतात। आणि जेवढं क्लिअर राहाल तुम्ही तुमच्याकडून चांगले। आता वर्षभरात पासिंग असते, तुम्हाला पासिंगला परमिट होल्डर जावं लागतं, तिथून पासिंग करून घ्यावी लागते गाडी। आता परमिट पासिंग एक विषय असतो वेगळा, तर ती परमिट पासिंग जे असतं ते तुमच्या नावावर असतं, त्याच्यामुळं तुम्ही ती परमिट पासिंग स्वतःहून करणं गरजेचं असतं। गाडी पासिंग फक्त ज्याला गाडी देत आहे तो करतो, आणि तुम्हाला तिथं जावं लागतं थोडक्यात सही करायला।
तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर एवढ्या टर्म्स अँड कंडिशन असतात, हे सगळे जर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही गाडी 5 वर्षासाठी एखाद्याला देऊ शकता आणि समजा 5 वर्ष आता तुम्ही दिली, 5 वर्षानंतर तो काय करणार, परमिट तुमचं तुम्हाला देणार, गाडी पण आणून देणार. आणि समजा जर त्यांनी जर हप्ते भरले असेल तर ती गाडी त्याची होती. आणि मग तुम्हाला जर 5 वर्षानंतर परत रिन्यू करायचं असेल तरी तुम्ही त्याच्याकडून पैसे घेऊ शकता आणि रिन्यू करू शकता, असं देऊ शकता. आता गाडी आणि परमिट विकणं आता थोडं बंद झालं असेल, कारण ओपन मार्केट झाले, परमिट सगळ्यांना ज्याला काढेल त्याला परमिट भेटते. त्याच्यामुळं तुमच्या नावाचं परमिट एखाद्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही, कारण तो पण स्वतःहून परमिट काढू शकतो, तर तुमचं का विकत घेईल असे हा विषय. तुम्ही म्हणाल की बाबा मी गाडी 3 लाखाला घेतली आहे, माझा खर्च केलाय मी एवढा, तर ते 3,20,000 म्हणजे समजा तुम्ही तेवढीच अमाऊंट मागत असाल तर कोणी घेणार नाही. कारण तुम्ही समजा सांगतोय का, गाडी तुम्ही घेतली आहे आणि दुसऱ्या दिवशी रोडवर आणली आहे तर त्याची डेप्रिसिएशन कमी होत असते, म्हणजे घसारा थोडक्यात की व्हॅल्यू त्याची कमी होत असते गाडीची. आणि जरी समजा तुमचं बरोबर आहे, तुम्ही 3 लाखाला गाडी घेतली, मग तुम्ही स्वस्त का विकायची, पण तुम्हाला कस्टमर तरी भेटले पाहिजे ना मित्रांनो. जर समजा जर माझ्याकडे 3 लाख असते तर मी 3 लाखांनी नवीन गाडी घेतली नसती का. तुमची गाडी का घेतोय मी जुनी, कारण जुनी आता नवीन जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे नवीन गाडी असेल, जर मी घेतोय तर माझ्यासाठी ती जुनीच गाडी आहे ना मित्रांनो, फर्स्ट ओनर तो असणार आहे. तर हे असतं मित्रांनो की गाडी तुम्ही परमिट आणि गाडी एखाद्याला 5 वर्षासाठी देताय, ती एक रिस्क असते, कारण तुम्ही परमिट होल्डर असता. उद्या जर समजा ज्याला दिली गाडी तो असेल काय, एखाद्या त्याच्या गाडीचा मिसयूज झाला असेल, एखाद्या बाईला छेडलं, समजा ॲक्सिडेंट एखाद्याची डेथच झाली, एखाद्याला एवढं जोरात उडवलं की ते मेलं डायरेक्ट, तर परमिट होल्डर म्हणून तुम्हाला पहिलं उचलतात मित्रांनो, ते ऐकून घेत नाही. आता परमिट होल्डर तुम्ही असल्या कारणानं समजा तुम्हाला पोलिसांनी उचलून नेलं, तुम्ही डायरेक्ट मारायला चालू केलं, तुम्ही काय करणार. तुम्ही भले सांगताय की बाबा मी गाडी विकली एखाद्याला, त्याच्या अगोदर जर मारलं तुम्हाला तर काय करताय. पण परमिट होल्डर तुम्ही असल्या कारणानं तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी झटकू शकत नाहीये. त्याच्यामुळं एकदम सज्जन एखाद्याचं रेकॉर्ड काढूनच त्याला विकायचे असेल, तुम्हाला जर द्यायचे असेल तर द्या, नाहीतर रिस्क घेऊ नका. आजकालचं कंडिशन खूप खराब आहे. तर तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो, 1 मिनिट ट्रिप पडते पाषाणची, 3 मिनिटं 44 रुपयाची किरकोळ ट्रिप पडते. तर मी तुम्हाला सांगितलं परमिट तुम्ही कसं काय देऊ शकता, गाडी देऊ शकता. अजून तुम्हाला एक सांगतो, समजा तुमच्याकडे फक्त परमिट आहे, तुम्ही काही गाडी घेतली नाही, तर तुम्ही काय करू शकता. आता एखाद्या मार्केटमध्ये असे बरेच जण असतात की त्यांना गाडी घ्यायची असते 5 वर्षासाठी. आता माझ्याकडे एक गाडी, मला समजा दुसरी गाडी घ्यायची आहे, आणि मग मी काय करणार, परमिट होल्डर बघणार एखादा 5 वर्षाचा, कारण एकाच्या नावावर तर 2 परमिट निघत नाहीत. तर मला समजा दुसरी गाडी घ्यायची आहे, माझ्याकडे 2 स्ट्रोक आहे, मला 4 स्ट्रोक घ्यायची आहे, आणि मी शोधणार की बाबा 5 वर्षासाठी कोण परमिट देत आहे का बाबा. समजा मला सापडला की मग मी त्याचं परमिट घेणार. पण ते परमिट घेणार म्हणजे त्याच्यावर लोन होतं गाडीचं, त्या परमिटवर लोन होतं, म्हणजे कोण परमिट होल्डर त्याच्यावर लोन होतं, मग त्याचे डॉक्युमेंट घ्यावे लागणार, त्याचं लोन होतं का बघावं लागणार. समजा लोन झालं की समजा डाऊन पेमेंट, जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करून, समजा 1-1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करून मग मी त्या परमिट होल्डरला त्याचे डॉक्युमेंट घेऊन गाडी घ्यायला जाणार. त्याचं डाऊन पेमेंट भरणार, मग गाडी निघणार आपली, मग मी त्याला बिसिंगला घेऊन मी जाणार त्या परमिट होल्डरला. तर असा हा सीन असतो मित्रांनो. तर बघा, तुम्हाला जर द्यायची असेल तर तुमची इच्छा, तुमची मर्जी. तर मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे, ती जर समजा तुम्हाला कळाली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.